नादुरुस्त डीपीमुळे शेतकऱ्यांचा ऊस तुरीला आग लागलेली आहे। प्रभाकर घाटोळ या शेतकऱ्यांचे 3 लाखांच्या पिकांचं नुकसान झालंय। ठिबक सिंचनाचा संचही जळून खाक झाल्याची माहिती मिळते। दिवसातला शिरसगाव मोझरी मधली ही बातमी आपण पाहतोय। कृषी पंपाच्या डीपी नादुरुस्त असल्याने मौजा शिरसगाव मोझरी येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी विद्युत विभागाकडे तक्रारी केल्या आहे। मात्र डीपीचे मेंटेनन्स नियमित होत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना आग लागण्याचा धोका वाढलाय। तर सुमारे 4:30 वाजताच्या दरम्यान मौजा शिरसगाव शिवारातील नादुरुस्त घाटोळ डीपीतून स्पार्क होऊन प्रभाकर घाटोळ यांच्या शेतातील ऊस तूर आणि ठिबक सिंचनाचा संच जळाल्याने तब्बल 3.5 लाखांचं नुकसान झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन तिवसा विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता तलाठी आणि कृषी विभागासह शिरसगाव मोझरीच्या पोलीस पाटील शारदा देवघरे यांच्याकडे ही तक्रारही करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण शेतकरी संदर्भात पाहतो आहे। खरीपाचे पीक अतिवृष्टीमुळे वाहून गेले, त्यामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आता पारंपरिक शेती सोडून शेतीत नवीन प्रयोग करणारे शेतकरी सुद्धा दिवसेंदिवस संकटात सापडताना पाहायला मिळते आहे। प्रभाकर घाटोळ यांनी यावेळी दुसऱ्यांदा ऊसाचे पीक घेतले, मात्र यावेळी सुद्धा नादुरुस्त डीपीने त्यांच्या हाती येणाऱ्या ऊसाच्या पिकाला आग लागलेली आहे। काहीच दिवसात ऊस काढण्यात येणार होता, मात्र त्यापूर्वीच तोंडाशी आलेला खास नादुरुस्त डीपीच्या आगीमुळे हिसकावूनही घेण्यात आलाय।